सतेज चषक फुटबॉल स्पर्धेतला दुसरा उपांत्य सामना आज पाटाकडील तालीम मंडळ आणि फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात झाला। सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला। सामन्याच्या 8व्या मिनिटाला फुलेवाडीच्या संकेत वेसनेकर यानं पहिला गोल करत संघाचं खातं खोललं। त्यानंतर सामन्याच्या 26व्या मिनिटाला पीटीएमच्या अक्षय पायमल यानं गोल नोंदवत संघाला बरोबरी साधून दिली। त्यानंतर 41व्या मिनिटाला पीटीएमच्या आदित्य कल्लोळी यानं गोल करून संघाची आघाडी मजबूत केली। यानंतर लगेचच 43व्या मिनिटाला आदित्य कल्लोळीनं वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरा गोल नोंदवला। सामन्याच्या उत्तरार्धात ओंकार मोरे यानं 73व्या मिनिटाला गोल करत पीटीएमला 4-1 अशी मोठी आघाडी मिळवून दिली। हीच आघाडी शेवटपर्यंत कायम राहिल्यानं पीटीएमनं हा सामना 4-1 अशा गोल फरकानं जिंकत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला। या सामन्यात पीटीएमचा आदित्य कल्लोळी हा सामनावीर ठरला, तर फुलेवाडीचा संकेत वेसनेकर हा लढवय्या खेळाडू ठरला। या सामन्यावेळी काढण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये संस्कृती शिंदे या पैठणीच्या मानकरी ठरल्या, तर ओंकार शिंदे हे गिफ्ट व्हाउचरचे विजेते ठरले। सोमवारी 4 वाजता शिवाजी तरुण मंडळ आणि पीटीएम यांच्यामध्ये सतेज चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी लढत होणार आहे।